कधी तुम्ही अशा जादुई ठिकाणांबद्दल ऐकलं आहे का जिथे उन्हाळ्यात सूर्य मावळतच नाही? हे ऐकून आश्चर्य वाटत असेल, पण आपल्या पृथ्वीवर अशी काही ठिकाणं आहेत जिथे मध्यरात्री सुद्धा दिवसासारखा उजेड असतो. निसर्गातील अशाच एका अद्भुत घटनेच्या प्रवासात तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. जे कुणी या यूट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मिडनाईट सन म्हणजेच मध्यरात्रीचा सूर्य, यावरती आपण आज बोलणार आहोत. कल्पना करा, रात्रीच्या बरोबर 12 वाजले आहेत. तुम्ही खिडकीतून बाहेर पाहता आणि काळोखाऐवजी तुम्हाला चमकता सूर्यच दिसतो. हे कसं शक्य आहे? आर्क्टिक सर्कलच्या वर राहणाऱ्या लाखो लोकांसाठी ही तर रोजचीच गोष्ट आहे. या अद्भुत घटनेला जगभरात मिडनाईट सन म्हणून ओळखले जाते. आता पाहूयात की हे घडतं तरी कसं आणि हे कुठल्या देशांमध्ये घडतं. यामागचं रहस्य आपल्या पृथ्वीच्या रचनेतच दडलेलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पूर्णपणे सरळ नसते. ती सुमारे 23.5 अंशांनी झुकलेली आहे. उत्तरेकडील गोलार्धात उन्हाळ्याच्या काळात हा झुकाव उत्तर ध्रुवाला सतत सूर्यप्रकाश मिळू देतो. परिणामी सूर्य 24 तास क्षितिजाच्या वर दिसत राहतो. यालाच पोलर डे किंवा मिडनाईट सन म्हणतात. आता पाहूयात की अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे हा चमत्कार अनुभवला जातो. तर पहिलं आहे अलास्का आणि उत्तर कॅनडा. उत्तर अमेरिकेतील अलास्का आणि कॅनडाच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये उन्हाळ्यात दिवस अक्षरशः संपतच नाही आणि मध्यरात्रीसुद्धा सूर्य क्षितिजाजवळ चमकत असतो. दुसरा आहे फिनलँड आणि आईसलँड. यानंतर आपण युरोपमधील फिनलँड आणि आईसलँडकडे वळूयात. हजारो तलावांचा देश फिनलँड आणि हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्ध असलेला आईसलँड येथे मिडनाईट सन हा वेगळंच सौंदर्य निर्माण करतो. कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि निसर्गरमंती करताना तिथे वेगळंच मन राहतं. आकाश कायम संध्याकाळसारखंच भासतं. तिसरं आहे नॉर्वे आणि स्वीडन. आता पोहोचूया मिडनाईट आणि सनच्या सर्वात प्रसिद्ध प्रदेशात, जे आहे नॉर्वे आणि स्वीडन. नॉर्वेचं भव्य फिर्यस आणि स्वीडनची सुंदर शहरं या काळात अविस्मरणीय दिसतात. आता नॉर्वेच्या किनाऱ्यांवरील रंगीबेरंगी घर तुमच्या 1 वाजल्यासारखे उजळलेले दिसत असतील तर किती सुंदर वाटत असेल. समुद्राच्या लाटा, पर्वत आणि अखंड सूर्यप्रकाश मिळून हे स्वर्गीय दृश्य तयार होत असेल. मिडनाईट सन ही घटना आपल्या पृथ्वीच्या अद्भुत रचनेची आठवण करून देते. ध्रुवीय प्रदेशांमध्ये निसर्ग किती वेगळा आणि सुंदर असू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच रंजक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.